नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्णव ईश्वरीला घरी घेऊन आलेला असतो. तेवढंच आजी रूमच्या बाहेर निघालेली असते. ईश्वरी अंजलीला म्हणते, ताई तुम्हाला काय झालं, तुम्ही एवढी काळजी का करतात, कशी काय चक्कर आले असं आता विचारत असते. तर आता आजी हे सगळं ऐकत असते. तेव्हा आता अंजली म्हणते, मला एक गोष्ट सांग, तुम्ही दोघं एकत्र कसे काय राहतात, तेव्हा आता तू याच्यासोबत मैत्री कशी केली. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, अर्णव सर एवढे चांगले आहे ना, त्यांच्यामध्ये माणुसकी नावाचा एक गोष्ट आहे त्यांच्यामध्ये, म्हणून मी त्यांच्यासोबत मैत्री केली आणि एवढा मोठा माणूस आणि तो माणुसकी जपतो म्हणून मी त्यांनी माझ्यासोबत मैत्री केली, म्हणून मी पण मैत्रीचा हात पुढे केला. आता असं म्हणून आता आजीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. तेव्हा अंजली म्हणते की मला हेच तर हवं होतं, पण आता अंजली काही स्वतःहून सांगत नाही. तेवढं आता इकडे अर्णव म्हणतो, चला ईश्वरी मी तुला बाहेर सोडतो. तर आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही बाहेर जातात. तेव्हा आता त्या दोघांना सोबत आता लावण्य बघते. लावण्य गाडीतून खाली उतरते आणि बघते तर काय ईश्वरी आणि अर्णव दोघेही सोबत असतात. कारण आता ईश्वरी पडणार असते तर आता अर्णव तिला पकडून वाचवत असतो. तर तिकडे लावण्य एवढी चिडते, ही बावळट मुलगी काय करते आहे, माझा साखरपुडा मोडून स्वतःचाही साखरपुडा मोडला की काय माहिती, साखरपुड्याच्या वेशामध्ये इथे माझ्या घरी काय करते काय माहिती, हिला यांना चांगला सबकच शिकवायला लागेल. तर आता इकडे ईश्वरी घरी आलेली असते. तर ईश्वरीचे बाबा इतके चिडलेले असतात. ते म्हणतात, काय तो अर्णव आपल्या घरी काय येतो, तो जेव्हा येतो ना आपल्या घरी तेव्हा काही ना काही संकटच आपल्या घरी उभे राहतात. तुला माहिती का सुप्रिया, जेव्हाही अर्णव आपल्या घरी आला त्यावेळेस आपल्यावर काही ना काही संकट उभं राहिलेलं आहे, काही ना काही त्यामध्ये विघ्नच येतात. तेव्हा आता इकडे सुप्रियाला आणि ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण तिचे बाबा आता खूप चिडलेले असतात. तिचे बाबा म्हणतात, हे बघ ईश्वरी, ह्या मोठ्या लोकांशी न काही संबंध ठेवायचे नाही. तर तिच्या बाबांसोबत आता तिची आत्यासोबत तिच्या म्हणजे बाबांकडून असते. तिचे बाबाही म्हणतात, हो या लोकांशी संबंध ठेवून काही फायदा नाही आहे आणि उगाचच ते आपल्या अंगावर येतं. हो आता ईश्वरी म्हणते, तसं नाही आहे बाबा, त्यांच्या बहिणीला बरं वाटत नव्हतं त्या ताईला म्हणून मी गेली. पण आता तिचे बाबा म्हणतात की तो आला म्हणूनच तर राकेशजींना फोन आला आणि ते पण पटकन निघून गेले ना. मागच्या वेळी अर्णव आला आणि राकेश निघून गेला होता, असं 2-3 वेळा घडून गेलेलं आहे. तर आता मंडळी ईश्वरी आता तिच्या बाबाला समजवू शकेल का, की आता राकेशचं सत्य आता समोर येईल का, आणि तर तिच्या बाबाचा राग कसा शांत करेल. कारण तिचे बाबा तर आता अर्णवसोबत सगळे संबंध तोडायला म्हणताय की अर्णवसोबत एकही संबंध ठेवायचा नाही, असं म्हणून आता ईश्वरीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तर मंडळी आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल की ईश्वरी आता अर्णवसोबत परत संबंध ठेवते का, बोलते का, चालते का, त्यांच्या घरी जाते का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.